शक्तीपीठ महामार्गच रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कचेरीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले। आंदोलनास आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला। यावेळी बोलताना आमदार गाडगीळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेऊन त्यांच्याशी बैठक लावण्याची जबाबदारी मी घेतो असे आश्वासित केले। खासदार विशाल पाटील आणि तासगाव कवठेमंकाळचे आमदार रोहित पाटील यांनीही फोनवरून आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधत आंदोलनास पाठिंबा देऊन सरकारने जर भूमिका बदलली नाही तर आम्हीही तुमच्यासोबत आंदोलनात सहभागी होऊ असे जाहीर केले। अनेक दिवसापासून सांगली जिल्ह्यातील शेतकरी आंदोलन करीत आहेत। पूर्वीच्याच रेखांकानुसार महामार्ग करणार असल्याचे प्रसारमाध्यमातून प्रसारित झाले। आंदोलन करूनही महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांचा विचार करायला तयार नाही। रेखांकन बदलून महामार्ग करणार अशा वल्गणा हवेत विरल्यात। ज्या भागातून हा महामार्ग जाणार आहे तेथील शेतकऱ्यांना मोबदला कसा देणार याबाबत सरकार किंवा मुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत। काही दिवसापूर्वीच महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे संचालक यांनी पर्यावरण खात्याकडे शक्तीपीठ महामार्गाबाबत परवानगीसाठी अर्ज दाखल केला। 12 जिल्ह्यातील सर्व जिल्हाधिकारी व भूसंपादन अधिकारी यांची बैठक घेऊन शक्तीपीठ महामार्गाच्या कामासाठी भूसंपादन सुरू करण्याबाबत सूचना दिल्या आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी विरोध करून महामार्ग रद्दचे नोटिफिकेशन विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर काढले। सांगली जिल्ह्यातील संबंधित लोकप्रतिनिधींना याबाबत निवेदने देऊन चर्चा केली आहे। यावेळी उमेश देशमुख, प्रभाकर तोडकर, भूषण गुरव, उमेश एडके, प्रवीण पाटील, यशवंत हरुगडे, सुधाकर पाटील, घनश्याम नलवडे, रमेश एडके, उत्तम पाटील, गजानन हरुगडे, रघुनाथ पाटील, विलास थोरात, प्रशांत पाटील इत्यादीसह शेकडो शेतकरी, महिला व पुरुष उपस्थित होते। सांगली जिल्ह्यामधून 19 गावामधून शक्तीपीठ महामार्ग जातोय। या 19 गावातल्या सर्व बाधित शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध केलेला आहे। या सांगली जिल्ह्यामधल्या सगळ्या सुपीक जमिनी की ज्या जमिनी आत्ता या 5-7 वर्षामध्ये सिंचनाखाली आलेल्या आहेत, काही लोकांनी स्वतःचं भांडवल गुंतवून या जमिनी विकसित केलेल्या आहेत, त्या सगळ्या जमिनी बागायती केलेल्या आहेत आणि त्यामुळं या शेतकऱ्यांचा त्या जमिनी द्यायला विरोध आहे। या सांगली शेजारून कृष्णा आणि वारणा या 2 नदी वाहताना आपल्याला दिसत आहेत। या दोन्ही नद्यांचं पाणी दर पावसाळ्यामध्ये पात्राच्या बाहेर येतं आणि काही वेळेला दुर्दैवानं जर महापूर जर आला तर या परिसरामध्ये पाणी हे गावामध्ये शिरतं, सांगली शहरामध्ये शिरतं। या पार्श्वभूमीवर जर महामार्ग केला आणि त्याचा भराव जर या दोन्ही नदीच्या काठी जर पडला किंवा पिलर जरी मोठमोठे उभा केले तरी दर पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी हे अडून राहणार आहे। आत्ता ज्या शेतीत पाणी जातं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं शेती हे त्या पाण्याखाली जाणार आहे आणि दुर्दैवानं जर महापूरच जर आला तर आणखीन गावं ही पूरबाधित होणार आहेत। त्यामुळे या भागातल्या शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध आहे। गेल्या अनेक दिवसापासून हे सगळे शेतकरी आंदोलन करत आहेत, पण महाराष्ट्र सरकारला ते आंदोलन करताना शेतकरी दिसत नाहीत। म्हणून परत एकदा आंदोलन तीव्र करून जोपर्यंत महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आमचं चालूच राहणार आहे असा इशारा आम्ही महाराष्ट्र सरकारला देत आहोत। आज संपूर्ण राज्यामध्ये 12 जिल्ह्यामध्ये हे आंदोलन आहे। 12 जिल्ह्यातले सगळे शेतकरी प्रत्येक जिल्हाधिकारी कचेरीसमोर धरणं आंदोलन करत आहेत। ज्या ठिकाणी प्रॉब्लेम आले त्या ठिकाणी किमान निवेदनं देत आहेत, पण शेतकरी या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करताना दिसत आहेत। राज्यामध्ये देवांच्या नावावर ठेकेदार जोपासण्याचा धंदा महायुतीचं सरकार करतंय आणि राज्यामध्ये कोणत्याही शेतकऱ्याची, कोणत्याही वाहनधारकाची, कोणत्याही भाविकाची मागणी नसतानासुद्धा शक्तीपीठ महामार्ग करण्याचा घाट षडयंत्र देवेंद्र फडणवीस रचतायत। हे षडयंत्र आम्ही हाडून पाडल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। वर्धा ते गोवा असा हा महामार्ग जातोय। नॅशनल हायवे करण्यासाठी 1 किलोमीटरला 25 कोटी रुपये खर्च येतोय, मात्र शक्तीपीठ करण्यासाठी मात्र 1 किलोमीटरला 108 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत। म्हणजे हे सगळे पैसे ठेकेदार, राज्यकर्ते, मंत्री यांच्यामध्ये वाटप करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा धंदा जर महायुती सरकार करत असेल तर या सरकारमधल्या मंत्र्यांना आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही। आज केवळ प्रतिकात्मक धरणे आंदोलन सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेलं आहे, पण यापुढच्या काळात देवेंद्र फडणवीसांना सुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही फिरू देणार नाही अशा पद्धतीचा इशारा या निमित्ताने देत आहोत। जोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार, कारण सांगली जिल्ह्यामध्ये
द्राक्ष शेती मोठ्या प्रमाणात आहे, डाळिंबाची शेती आहे आणि महापुरात ऊस आणि महापुराचं संकट, अशा चारही संकटानं हा जिल्हा ग्रासतोय। त्यामुळं उद्ध्वस्त होणाऱ्या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत आणि यापुढच्या काळात आणखी आंदोलन हे तीव्र केलं जाईल।